नमस्कार मंडळी, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 8 ऑगस्टच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर आजी असं म्हणत असतात की लीलाने जे काही केलंय त्यात काही चुकीचं केलेलं नाहीये. त्यावर सरस्वती म्हणते की आजी तुम्ही हिची बाजू घेताय. सरस्वती म्हणते तुम्ही असं कसं करू शकता, हिने माझ्या भावावर हात उचललाय आणि तुम्ही मला सांगा घरात सगळे मोठे होते, दुर्गा वहिनी होत्या, तरी हिने का माझ्या भावावर हात उचलला. पुढच्या सीनमध्ये पूजा एजेंना सांगते की काही असं नाहीये, माझी तब्येत थोडी खराब होती म्हणून तुम्हाला असं वाटत असेल. प्रेग्नन्सीमध्ये हे सगळं चालतं, मी खरंच आनंदात आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. एजे सांगतो तुला कधीही काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांग, मी इथे आहे सॉल्व करायला. त्यावर पूजा सांगते थँक्यू एजे. पूजा वहिनी तिथून निघून जातात आणि एका आडोशाला उभे राहून रडायला लागतात आणि सांगतात एजे तुम्ही किती चांगले आहात. पूजा वहिनी मनात म्हणतात एजे प्रत्यक्षात तुम्हाला लीलाशी लग्न करायला लावणारा सुद्धा विक्रांतच आहे, पण ते लीलाला किंवा तुम्हाला सांगायचं धाडस माझं झालेलं नाहीये, जमलं तर मला माफ करा. पुढच्या सीनमध्ये कालिंदी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीला सुनवत असते की तुम्ही तिघी मिळून माझ्या मुलीला भरपूर त्रास देतात, तिला नको नको ते सुनवत असतात. हे सगळं लक्षात आलंय माझ्या, हे सगळं ठरवून करत आहेत. त्यावर दुर्गा चिडते आणि सांगते कालिंदी ताई तुम्ही असं कसं बोलताय, तुम्हाला माहितीये का तुमची मुलगी इथे कशी वागते ते. लक्ष्मी सांगते नाहीतर काय, दरवेळेला आम्ही तिच्यामुळे प्रॉब्लेम मध्ये येत, ती आमच्या वाईटावर टपलेली आहे. त्यावर आजी सांगते बस झालं, ह्यावर चर्चा नकोय, मला एकही अक्षर ऐकायचं नाहीये. आणि एवढ्यातच एजे येतो. एजे म्हणतो काय चाललंय हे, आपल्या घरात अशी भांडणं. श्वेता म्हणते हो, आणि हे तुम्हाला माहितीच असेल की हे कोणामुळे होतंय. श्वेता म्हणते ह्या लीलाला ना अशीच भांडणं करण्याची सवय आहे, ह्या असल्या बायका ना अशाच असतात. त्यावर लीला म्हणते असल्या बायका म्हणजे तुला म्हणायचंय काय. एजे चिडतो आणि म्हणतो इनफ. लीला आपल्या रूममध्ये निघून जाते. एजे बाकीच्या सगळ्यांना सांगतो गेट इन युअर रूम्स नाव. कालिंदी एजेला सांगते माझ्या लीलाची काळजी घ्या. एजे ड्रायव्हरला कालिंदी आणि रेवतीला सोडायला सांग. एजे तिथून जायला निघतो त्यावेळेला आजी एजेला थांबवते आणि सांगते थांब अभिराम, मला तुझ्याशी थोडंफार बोलायचंय. पुढच्या सीनमध्ये लीला गणपती समोर बसलेली असते आणि सांगते पार्टनर हे काय होतंय माझ्यासमोर, अजून किती धक्के देणार आहेस. आणि तेवढ्यात तिथे आजी आणि एजे येतात आणि एजे लीलाच्या बाजूला बसतो देवासमोर. आजी गणपतीला सांगते देवा अभिरामच्या आयुष्यामध्ये पुन्हा सुख यावं म्हणून त्याने पुन्हा लग्न करावं असा माझा अट्टहास होता, त्याचं लग्न लीलासोबत व्हावं म्हणून तू बऱ्याच वेळा मला संकेत सुद्धा दिले, असं झालंही पण सुख काही लाभेना. मी काय करू देवा की म्हणजे या दोघांनाही कळेल की माझं सुख हे त्यांच्याच सुखात आहे. मला आता फक्त एकच मार्ग सुचतोय, लीला आणि अभिराम तुम्ही आता दोघांनीही आत्ताच्या आत्ता कुलदैवताच्या दर्शनाला जावं. लग्न झालं तरी आपण कुलदैवताच्या दर्शनाला गेलो नाही म्हणून सगळं अपूर्ण राहतोय, म्हणून सगळे कलह होत आहेत आणि हे सगळं घडतंय. त्यावर एजे सांगतो आई मला लीला बरोबर कुठेही जायचं नाही. आजी सांगते अभिराम मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगते. लीला सांगते पण आजी असं लगेच कसं निघणार. आजी सांगतात लीला मी जे अभिरामला सांगितले तेच तुला सांगते, तुम्ही आजच्या आज कुलदैवताच्या दर्शनाला निघावं, त्याचं दर्शन घेऊन यावं एवढीच माझी इच्छा आहे. आत्ता निघालात तर पहाटेची काकड आरती तुम्हाला मिळेल. शेवटी अभिराम बोलतो की ठीक आहे आई, तुला जर ह्याच्यात आनंद मिळत असेल तर मी जातो. एजे आणि आजी तिथून निघून जातात. लीला गणपतीला सांगते पार्टनर ह्या प्रवासात ना मी एजेंबरोबर सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच येईन. किशोर हे ऐकतो आणि किशोर म्हणतो की स्वप्न बघ, तू आता माझ्यासाठी गळ्यात अडकलेला काटा झालीयस लीला, आणि हा काटा जर काढला नाही तर माझा जीव जाईल. ह्या देवदर्शनानंतर तू तुझ्या सासरी नाही तुझ्या लाडक्या देवाच्या घरी जाणार आहेस आणि सगळा आळ एजेवर येणार आहे. पुढच्या सीनमध्ये सरस्वती पूजा वहिनीला कॉल करत असते आणि पूजा वहिनी कॉल उचलत नसते. सरस्वतीला प्रश्न पडलेले असतात लीला आणि पूजा वहिनीमध्ये काय बोलणं झालं असेल. शेवटी पूजाचा फोन हा विक्रांत उचलतो आणि सरस्वतीला वाटतं की पूजानेच फोन उचलला आणि पूजा प्रश्नांचा भडीमार करते आणि म्हणते की एजेने तुला वर का बोलवलं होतं.
तू लीलाशी एवढा वेळ काय बोलत होतीस? वहिनी सांग ना ग. आणि विक्रांत काहीच बोलत नाही. विक्रांत फोन कट करतो. विक्रांत मनात म्हणतो, ह्याचा अर्थ पूजाचं बोलणं एजंटशी सुद्धा झालेलं आहे. पुढच्या सीनमध्ये लीला आणि एजे बेडरूममध्ये असतात. लीला बॅग बेडवर ठेवते. एजे म्हणतो, बॅग बेडवर का ठेवली आहेस? आणि तो ती बॅग घेतो आणि खाली ठेवतो. तेव्हा पुन्हा लीला म्हणते, तुमचं काहीतरी वेगळंच असतं. बॅग बेडवरच ठेवली जाते, त्याच्यामुळे सामान भरायला सोपं जातं. लीला एजेना सांगते, 1 मिनिटं, तुम्ही असे कपडे घालून येणार आहात कारण एजे सूटमध्ये असतो. तर एजे म्हणतो, त्यात काय वाईट आहे? तुला मी विचारलंय. लीला म्हणते, असे कपडे घालून कोण जातं देवाला? असं वाटतंय की तुम्ही देवाबरोबर अपॉइंटमेंट घेतली आहे आणि आता मीटिंग करायला चाललेत. एजे म्हणतो लीलाला, तुझ्या कपड्यांबद्दल मी कधी कमेंट केली आहे? लीला म्हणते, मी असंच बोलली. लगेच चिडता. तुम्हाला ना कधी कोणाचं ऐकूनच घ्यायचं नसतं. एजे म्हणतो, लसणाचा वास कसा काय येतोय? आणि एजे रूम फ्रेशनर सगळीकडे मारतो. त्यावर लीला म्हणते, शेफ शोभतात अगदी तुम्ही. मीच घेतलीये लसणाची चटणी कारण तुमच्याबरोबर 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जायचं आणि ते जेवण मला आवडत नाही म्हणून चवीसाठी घेतली आहे. एजे म्हणतो, व्हॉट? लीला म्हणते, मग ह्यात पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? तर एजे म्हणतो, तुला ना सांगू, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम हा तूच आहेस. त्यावर लीला ओ अंकल असं म्हणणार असते आणि ती थांबते आणि म्हणते, ओ एजे, आता असं दाखवू नका की तुम्ही जबरदस्तीने येताय. आता आजीने आपल्याला सांगितलेलं तेव्हा सर्वात आधी तुम्हीच हो म्हणाला होता. एजे म्हणतो, माझा नाईलाज होता तो. लीला म्हणते, माझाही हा नाईलाजच आहे. एजे म्हणतो, माझा जास्त नाईलाज होता. लीला म्हणते, सगळ्यात ना मोठा नाईलाज माझा आहे कारण तुमच्या बरोबर गाडीतून बसायचं, फिरायचं, खायचं वैताग आहे नुसता. एजे म्हणतो, वैताग आहे? तुझी जी बडबड ऐकतो ना मी नेहमी, कधी शांतच बसत नाही. त्यावर लीला म्हणते, तुम्ही तरी कधी हसता का? सतत आपले तोंडाचे हुप करून बसलेले असतात. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना किती बोर होतं माहितीये का तुम्हाला? त्यावर एजे म्हणतो, शट अप. लीला म्हणते, यू शट अप. पुढच्या सीनमध्ये एजे आणि लीला कारने जायला निघतात. एजे लीलाला सांगतो, ऑलरेडी माझे पेशन्स खूप ड्राय झालेले आहे, त्यामुळे मला प्लीज त्रास देऊ नकोस. त्यावर लीला सांगते, तुम्ही हे मला का सांगताय? तुम्ही जर माझ्याशी नीट वागलात ना तर मी सुद्धा नीटच वागेन की. असे म्हणून लीला म्हणते, गणपती बाप्पा मोरया. आणि एजे आणि लीलाची गाडी तिथून निघून जाते. त्यानंतर तिथे किशोर येतो आणि किशोर कोणाला तरी कॉल करतो आणि सांगतो, गाडीचा नंबर SMS केलेला आहे, काम अगदी चोख झालं पाहिजे. आणि किशोर देवाला म्हणतो, एजे आणि लीलाचा प्रवास सुखाचा होऊ दे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. लीला एजेना गाडीत म्हणते की एजे, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय, म्हणजे आपल्याबद्दल काहीतरी बोलायचंय. एजे लीलाला म्हणतो, मी तुझ्याबरोबर अडकलंय हेच सत्य आहे. आता आपल्यामध्ये बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. लीला म्हणते, पण एजे. त्यावर एजे म्हणतो, इनफ. कधी कधी वाटतं ना, हे सगळं संपून टाकता आलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. लीला म्हणते, ह्याला काय अर्थ आहे? तुम्हीच बोलताय, मला काही बोलूच देत नाहीयेत. त्यावर लीला म्हणते, इतक्या वेळात माझं बोलून सुद्धा झालं असतं. आणि एजे चिडून गाणी लावतो आणि गाणं सुद्धा असं लागतं, हम बने तुम बने एक दूजे के लिए. लीला गाणं थांबवते आणि सांगते, मला खरंच तुमच्याशी काही बोलायचंय. एजे म्हणतो, मला खरंच काही ऐकायचं नाहीये. लीला एजेला म्हणते, हिटलर. आणि एवढ्यात लीलाला किशोरचा कॉल येतो. लीला तो फोन उचलते. किशोर लीलाला सांगतो, काय लीला, एका खुन्याबरोबर तू प्रवास करतेस? नाही म्हणजे या घनदाट जंगलात कुठे गाडी बंद पडली, काय झालं तर सावध राहा. असे म्हणून तो फोन ठेवून देतो. पुढच्या सीनमध्ये पूजा विक्रांतला विचारते, तुम्हाला मी नकोशी झाली आहे का? त्यावर विक्रांत म्हणतो, असं काही नाहीये, मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली आहे. मी खूप मोठी चूक केलेली आहे, मला माफ कर. मला अजून एक संधी दे. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. त्यावर पूजा म्हणते, खोटं आहे हे सगळं. पूजा म्हणते, तुम्ही मला फसवलत, खोटं बोललात तुम्ही माझ्याशी. तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर, मग मला सोडून इतर मुलींकडे का गेलात तुम्ही? विक्रांत पूजाला म्हणतो, मला माझी बाजू मांडण्याची संधी तरी दे. विक्रांत पूजाला म्हणतो, मला एक संधी दे, मी सगळं छान करेन. शेवटी कंटाळून विक्रांत पूजाला धमकी देतो की तू जर माझं बोलणं ऐकणारच नसशील, माझ्याशी बोलणारच नसशील,
तर मला जगायचंच नाहीये, असे म्हणून तो ब्लेडने स्वतःची नस कापून घेतो. विक्रांत एवढी पॅनिक सिच्युएशन क्रिएट करतो आणि सांगतो पूजाला की तू आधी मला माफ केलंयस असं सांग, त्याशिवाय मी पट्टी लावणार नाही. आणि शेवटी पूजा त्याला ऑलमोस्ट माफ करते. पुढच्या सीनमध्ये एजे आणि लीला कारने जात असतात. एजेला एक कॉल येतो आणि एजे तो फोन उचलतो आणि सांगतो की मी आउट ऑफ स्टेशन आहे, पण मला हा टॉपिक आजच क्लोज करायचा आहे, असे म्हणून तो फोन ठेवून देतो. लीला घाबरून एजेला विचारते कोणता टॉपिक. त्यावर एजे चिडून सांगतो तुझा, एनी प्रॉब्लेम. लीला मनात म्हणते टॉपिक म्हणजे मी आणि क्लोज करणार म्हणजे मला हे मारून तर टाकणार नाहीये ना. लीला एजेंकडे बघत असते तर एजे लीलाला म्हणतो काय बघतेस माझ्याकडे, एक काम कर, हा माझा फोन घे आणि मॅप उघड आणि मला डिरेक्शन सांग. त्यावर लीला म्हणते एजे यासाठी फोनची काय गरज आहे. लीला म्हणते पाट्या असतात ना त्या बघत बघत जायच्या आणि चुकलो तर गाडी थांबवायची आणि विचारायचं कोणाला तरी. एजे म्हणतो तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर ना. लीला म्हणते ह्याचीच तर भीती वाटते. एजे म्हणतो काय. लीला एजेंना गाडीची डिरेक्शन सांगत असते. त्यावेळेला एजेला आरशामध्ये मागून एक बाईकवर 2 जण येत आहेत हे त्यांना समजतं आणि एजेला वाटतं की काहीतरी गोंधळ आहे आणि हा एपिसोड इथेच संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.